षटकार त्यानंतर डॉट त्यानंतर चौकार. टीमची धावसंख्या आता 4 न पुढे जातीये. धावसंख्या 10 या अंकावर. साईश मोकल ज्याचे 4 बॉल झालेत. यावेळेला सुद्धा ऑन साइडला खेळतात. फटका सुराका परंतु काय जबरदस्त फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्रक्षम पाहायला मिळालाय. एक हाताने रनिंग मध्ये चेंडूला आतमध्ये ढकलला आणि या बॉलवर 2 धावा टीमसाठी वाचवल्या. 2 धावा खर्च झाल्या. 2 धावेने टीमची धावसंख्या 12. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट मध्ये काय ते फिल्डिंग डिपार्टमेंट आणि ते इथे दाखवतोय. फिल्डरचं नाव आहे विशाल पाटील. हे खूप महत्वाचं, कारण एक एक धाव किती महत्वाची आहे. ज्या वेळेला तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये खर्च करता, सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला त्या चेस करायचे असतात आणि तेच इथे अगदी चांगलं काम पाहायला मिळालं. या बॉलवर एक सिंगल प्राप्त केली आकाश टकलेनं गावठाण टीमसाठी आणि सिंगलच्या बरोबरीनं षटक इथून पहिला संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि 6 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली ती 13. लॉस ऑफ 1 विकेट. हॅलो, चला आपण सन्मानाकडे जाऊया. सन्माननीय कैलासजी मते साहेब यांचं आगमन पाहायला मिळतं. कैलासजी मते साहेब यावं आपण. आपला सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. सन्माननीय कैलासजी मते यांना आम्ही सन्मानित करत आहोत. A1 जोडीच्या माध्यमातून हा विशेष सन्मान. दमदार स्पर्धा आपण पाहताय. A1 जोडी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 हे पर्व आणि या पर्वाच्या माध्यमातून आपण पाहुण्यांचा हा सन्मान करतो. मी सुमित शेठ आणि संदीप शेठ साहेबांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण कैलासजी मते साहेबांना सन्मानित करावे या स्पर्धेमध्ये. सामना 4 षटकांचा आहे जो सध्या तुम्ही सामना पाहता. विनर वर्सेस विनर. धन्यवाद, विशेष आभार आम्ही मानू आपण उपस्थित राहिल्याबद्दल. खूप सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देत आहेत. त्या सर्वांचं आपण हार्दिक स्वागत करूया. सर्वांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. ही भारतीय संस्कृती मित्रांनो आणि ती जोपासली जाती आहे. आपली परंपरा, येणाऱ्या पाहुण्याचा आदर, तिथ्य, सन्मान या साऱ्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून. A1 जोडी आपण पाहताय पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 आणि जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन, एक चांगली स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण सातत्यानं पाहत आहे. गेली 3 वर्ष, तब्बल 3रं वर्ष या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. घवघवीत यश या स्पर्धेनं अगदी संपादन केलेली स्पर्धा आणि आमचे सुमित दादा पाटील, संदीप दादा पाटील, सोमनाथजी म्हात्रे, ॲडव्होकेट दीपक दादा घरत असतील, हेमंतजी घरत, मयूरजी पाटील, MMV धाकटी जुई, फ्रीडम 11 धाकटी जुया संघ आणि सिद्धिविनायक क्रिकेट क्लब धाकटी जुई या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळत आहे. ग्रामस्थ मंडळ धाकटी जुई असेल, खूप सारी अगदी सर्वांची मेहनत या स्पर्धेला राहिली आहे. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. ज्यांनी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मग वस्तुरूपी देणगी स्वरूपामध्ये अगदी वेळ दिला असेल, या स्पर्धेला अगदी मदतीचा हात ज्यांनी ज्यांनी पुढे केला, त्या सर्व दानशूर दात्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक असं स्वागत. षटक पहिलं संपले. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत जयंत म्हात्रे. जे जयंत म्हात्रेंच्या मागच्या मॅच मध्ये ज्यांचं निर्णायक षटक राहिलं होतं आणि त्यानं आता पुन्हा एकदा प्राचारण केलंय. परंतु स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतील आकाश टकले आणि नॉन स्ट्राईक एंडला अंकुश यांना आपण पाहताय. यावेळेला अगदी बॅटवर घेतलाय फुल टॉस. समोरच्या दिशेला खेळतायत. फिल्डर आहे तिथे. एक फक्त सिंगल मिळवली आकाशनं आणि या सिंगलनं गावठाण टीमची धावसंख्या जोडली गेली ती 14 या अंकावर. ओमकार गावदेवी गावठाण संघ पाहायला मिळतोय. एका बाजूला पानदिवे बी संघ पाहायला मिळेल आणि मग धावसंख्या आहे ती 14 ऑन स्कोर कार्डवर. 14 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी लोअर फुटॉस पाहायला मिळतोय. हलक्या हाताने स्टिअर करतायत समोरच्या दिशेला. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आकाशला आणलं जात आहे आणि या सिंगलनं धावसंख्या आता 15 या अंकावर पाहायला मिळेल. 15 ऑन अ बोर्ड. 15 रन स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. एक संत सुरुवात आता या षटकामध्ये सुरू झाली. पहिल्या षटकामध्ये सुद्धा संत सुरुवात होती. त्यानंतरचा षटकार आला, डॉट, विकेट, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर सिंगल आली आणि मग आता मात्र आपण पाहताय या अगदी षटकाला सुरुवात झाली जयंत म्हात्रे आणि पुढचे बॉल साठी यावेळेला स्क्वेअर कटचा फटका. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या वरतून कव्हरच्या दिशेनं, परंतु फटका कन्वर्ट झाला नाही. थोडंसं बॅकफुटला गेले होते. चांगला बॉल, टप्पा चांगला बीट केलं बॅट्समन आकाश टकलेला आणि हा बॉल सुद्धा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 बॉल टाकलेत जयंत म्हात्रेनं, त्यामध्ये 1 डॉट, 2 धावा खर्च केल्या.
पुन्हा एकदा या वेळेला अखूट टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय, थोडस दूरवर ठेवला जातोय. कारण आकाशकडे जी कलात्मकता आहे ना, आकाशकडे जे फटके आहेत, समोर जर बॉल दिला तर त्याच्यावर षटकार, परंतु त्याच्यापासून अगदी दूर ठेवला जाते बॉलला. ही स्ट्रॅटेजी आणि अगदी मी म्हणेन प्लॅनिंग केली जाते जयंतच्या माध्यमातून. कारण पानदिवी आणि संघ आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला गावठाण अगदी बऱ्याच वेळेला एकमेकांच्या समोर खेळले असतील. थोडेसे वीक पॉइंट, स्ट्रॉंग झोन, या साऱ्या गोष्टी अगदी माहिती आहेत. आणि इथून मात्र काय लाजवाब, क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम या वेळेला षटक पाहायला मिळतं जयंत मात्रेचा. तब्बल बॅक टू बॅक 3 चेंडू त्याने डॉट टाकलेत. जी प्लॅनिंग त्याने आखली होती आकाशच्या समोर, ती प्लॅनिंग यशस्वी करताना तो पाहायला मिळतोय. डावखुरी हाताचा गोलंदाज म्हटलं तर नॅचरल स्विंग पडल्यानंतर चेंडूला थोडंसं टर्न होणं, स्किट होणं, या गोष्टी आपण पाहत असतो. आणि बॉल सुद्धा अप्रतिम या वेळेला अगदी एक पाऊल पुढे बॅटवर घेतलाय. आणि मिड विकेट मध्ये एक सिंगल मिळाली. थोडंसं पायानं लडखडतायत अगदी आपण पाहता आकाश यांना. आणि मग एक सिंगल सुद्धा मिळाली. 2 षटकं कंप्लीट झाली. 12 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या आणि या षटकामध्ये 3 आल्या. तब्बल 8ची सरासरी. आणि इथून जोडल्या गेल्या एक गड्याच्या मोबदल्यात ओमकार 11 गावदेवी गावठाण संघ जोडतोय ती 16 धावसंख्या, 16 लॉस ऑफ 1 विकेट. बघा स्क्रीनवर आपण पाहू शकाल चिंबारे बाया स्नॅक सेंटर घरगुती अगदी अगरी चव पाहायला मिळत आहे. मुंडी फ्राय, वजरी फ्राय, पाया फ्राय, त्यानंतर तांदळाची भाकरी, जवला भाकरी, बुर्जी पाव, ऑमलेट पाव आणि वालाच्या शेंगा. आणि आजचं सुंदर असं आपण पाहताय व्हेज जेवण सुद्धा अगदी पाहायला मिळत आहे आपल्या सर्व आयोजकांच्या माध्यमातून. अगदी समोर आमच्या मुख्य मंचाच्या समोर अगदी स्टॉल पाहायला मिळतोय तुम्हाला. प्रतापजी पाटील, प्रीतमजी पाटील आणि अगदी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आपण नक्की भेट द्या. खूप चांगली चव सुद्धा आहे. चला बॉलिंग मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक 3 विनीत ठाकूरचा पहिला बॉल समोरच्या दिशेला फटका सुरेख स्ट्रेट फॉरवर्ड केलाय. सरळ बॅटनं समोरच्या दिशेला ब्लॅक स्क्रीनवर दळलाय. आणि इथून मात्र येतोय आकाश टकलेच्या बॅट मधून आलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर वेलकम फॉर 4 धावाले 4नं दशक दुसरं कंप्लीट झालंय. 20 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. 20 रन स्कोर कार्डवर पाहायला मिळतील तुम्हाला. धावसंख्या 20. चेंडू क्रमांक पहिला संपलाय. विनीत ठाकूर षटक क्रमांक 3. पानदिवी बी संघ पाहायला मिळतोय आणि त्या संघाची या वेळेला मात्र काय चेंडू होता, तेच तर्रार वेगवान. आणि या बॉलवर उत्तर नव्हतं आकाश यांच्याकडे. आपल्या बात्यामधील जितका चांगला चेंडू टाकता येईल तेवढा चांगला चेंडू टाकलाय विनीतनं आणि त्या बॉलवर बीट केला आकाश यांना. आणि हा अप्रतिम चेंडू इथून मात्र डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता, प्रॉपर यॉर्कर पाहायला मिळाला. अगदी असे चेंडू क्रिकेटमध्ये खूप वेळेला घातक पाहायला मिळतात. या वेळेला शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे, स्टॉप केलंय, बॉलला थांबवलंय आणि या बॉलवर मात्र लेग बायची सिंगल मिळाली. लेग बायच्या सिंगलनं एक धाव इथून जोडली गेली आणि धावसंख्या आता स्कोर कार्डवर 1 ने पुढे जाईल. ती म्हणजे 21 या अंकावर. 21 धावा स्कोर कार्डवर लागत आहेत. अगदी युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट UTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते. खूप चांगली क्वालिटी, क्लिअरिटी तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर. साऱ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती दाखवली जाते. या वेळेला डीप मध्ये चेंडू येतो, फिल्डर आहे. पुन्हा एकदा एक सिंगल फक्त मिळेल. सिंगल रन्स पूर्ण झाली आणि या सिंगलनं पुन्हा एकदा धावसंख्या 22. पहिल्या षटकाचा विचार केला 13. दुसऱ्या षटकामध्ये जयंत यांच्या 3 धावा आणि विनीत ठाकूर सुद्धा सध्याच्या घडीला 4 बॉल मध्ये फक्त धावसंख्या खर्च करतोय ती म्हणजे 6 धावसंख्या. त्यामध्ये एक लेग बाईची आली, एक चौकार आला, एक सिंगल आली. आणि आता मात्र पुढच्या 2 बॉल साठी आकाश या वेळेला फटका इथून फसला गेला. बघा असं वाटलं होतं चेंडू सीमा रेषेच्या पार जाईल का, परंतु काय लाजवाब फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण. हे क्रिकेटमध्ये महत्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट मी सातत्याने म्हणतो. आणि फिल्डिंग डिपार्टमेंट इथे ते दाखवलंय. 100% एफर्ट, 100% योगदान कसं असावं हे जिवंत उदाहरण. फिल्डरचं नाव आहे विशाल पाटील. पूर्ण संघ त्याच्या जवळ आलाय आणि त्याने अगदी त्याला जवळ घेतलं. अगदी थाप त्याच्या पाठीवर मारली, कारण का मारू नये,
खेळ सुरेख. कारण अगदी ज्या वेळेला चांगली गोलंदाजी होतीये त्या गोलंदाजाला साथ देणं फिल्डिंग डिपार्टमेंटचं काम आहे आणि ते विशालने केलंय. आणि महत्वाचा विकेट जो बाद झाला. आकाश टकले हा खेळाडू मात्र इथून मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील. थोडस अडचणी वाढवल्या जात आहेत गावठण टीमच्या. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या स्थिरावली 22 अंकावर. असं वाटलं होतं या मॅच मध्ये सुद्धा 40+50 पर्यंत पोहोचेल का गावठण संघ. सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर धावांना अंकुश लावला. धावसंख्या थांबली गेली आणि आता मात्र सध्याच्या घडीला 17 बॉलचा खेळ संपला आणि धावसंख्या 22. नवीन बॅट्समन संचित टकले. संचित टकले येत आहेत. पहिल्याच बॉलवर कव्हरच्या दिशेने डीप मध्ये खेळत आहेत. थोडस फंबल झाले. सिंगल पण दुसरीचा प्रयत्न आणि वेगानं 2 धावा पूर्ण झाल्या. कारण थोडस फंबल झाले, थोडस मिसफिल्डिंग झाली. बॅट्समन रेडी असतात, स्टार्ट घेतलेला असतो, रन्स कंप्लीट होतीये आणि तेच पाहायला मिळालं. नजरेसमोरून चोरली दुसरी धाव आणि 2 षटक 3 कंप्लीट झाले. 18 बॉलचा खेळ संपला. पहिल्या 13 धावेचं साईजचं षटक राहिलं, जयंताचं 3 आणि विनीत ठाकूरचं 8 धावेचं. अशा जोडल्या 8च्या सरासरीनं 24 धावा 24. चला षटक आपण सुरू करूया. षटक क्रमांक 4 आणि बॉलिंग मार्कवर प्रथमेश पाटील. प्रथमेश पाटील येतात, बॉलिंग मार्कवर सज्ज होतील. षटक क्रमांक 4 आणि खूप सारा रणप पाहायला मिळतोय. अगदी पंचांच्या डाव्या बाजूने षटक हाताळतील विंदरे गावाच्या एंड कडून. आणि मग पहिला बॉल समोर अंकुशला आपण पाहताय. अंकुश पहिला बॉल खेळतायत. अंकुशच्या बॅटमधून फारशी कामगिरी पाहायला मिळाली नाही आज. कारण बऱ्याच वेळेला अंकुशचा खेळ जर आपण पाहिला ना तर चांगला असतो, षटकार चौकार. परंतु आज हवी तशी बॅटिंग पाहायला मिळाली नाही. मागच्या मॅच मध्ये सुद्धा तेच पाहायला मिळालं. परंतु आता या बॉलवर त्याने वेगानं 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 टीमची धावसंख्या आहे ती स्कोर कार्डवर जोडली गेली 26 या अंकावर. चला स्पीडअप करायचंय पांदेवे संघ. आपण सुद्धा जास्त वेळ घेऊ नका. धावसंख्या 26 आहे. 26 24 होत्या. 3 षटकांमध्ये या बॉलवर 2 आल्या. पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज होतोय. समोर अंकुश टकले. अंकुशला आपण पाहताय. अंकुशला आपण पाहताय. संचित वेगाने आला आणि इथून मात्र चला बॅट्समन. चला अंपायर डिसिजन लास्ट असेल. चला बॅट्समन आउट असतील. संचित नवीन बॅट्समन सज्ज व्हा आपण. चेंडू आता 4 शिल्लक राहिलेले आहेत. अंकुशकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. कारण विचार केला कांचन सर तर गावठण टीमची गोलंदाजी सुद्धा सुरू आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो गोलंदाजीच्या जोरावर धावा डिपेंड करणं हे सुद्धा त्यांचं ताकदीचं काम राहिलं आहे. परंतु 4 षटकांमध्ये 40 धावा तरी होणं गरजेचं आहे. परंतु त्या जोडल्या जातील का. धावसंख्या 26 आहे. बॉल आता 4 शिल्लक आहेत. येणाऱ्या 4 बॉलमध्ये एकाच बिग हिट अंकुशच्या माध्यमातून येईल का. धावसंख्येचा किती आलेख रचला जाईल. पुन्हा एकदा वेगवान तेज तर्रार अंकुशला बीट केलं जात आहे. अनुभव आणि त्याच्या समोर मात्र अगदी गोलंदाज प्रथमेशला आपण पाहताय. चला पुढची मॅच रिवा 11 सुरुंगपाडा टीमचे कॅप्टन आणि एन्जॉय चिरले दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क साधा.
पुढचा बॉल, पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा प्रथमेश चांगली गोलंदाजी करतायत. टीमनं दिलेली जबाबदारी पार पडली जातीये. फटका बराच उंच उडालाय, मिसक्यूट झालाय. आय विल टेक, झेल टिपणार आणि तो टिपला गेलाय. फलंदाज बाद झाले अंकुश टकले. साईश मोकलनं टिपलेला झेल आणि आणखी एक फलंदाज बाद झाला गावठण टीमचा. बॅक टू द डग आउट. धावसंख्या आहे 26 आणि अंकावर लागलाय तो म्हणजे धक्का इथून तिसरा पाहायला मिळेल. चौथा गडी बाद झालाय. 4 विकेट मात्र गेलेले आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक राहिले तब्बल या इनिंग मधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल आणि या 2 बॉल मध्ये आता येणारा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी करेल. टीम अडचणीमध्ये आहे आणि या अडचणीमध्ये असलेल्या टीमला संघाला आता पुढे नेण्याचं काम केलं जाईल का. कारण ज्या वेळेला 11 खेळाडू मैदानामध्ये उतरत आहेत प्रत्येकाच्या अंगावर आपल्या गावाचा अगदी परिधान केलेलं टी शर्ट असतं, त्याच्यावर नाव असतं आपल्या गावाचं, टीमचं नाव, आणि त्याच्यासाठी खेळणं हे प्रत्येकाचं काम आहे आणि तेच केलं जात आहे. कारण क्रिकेटच्या बाहेर जर पाहिलं तर मैत्रीपूर्ण संबंध, परंतु क्रिकेटच्या पटलावर आपल्या गावाच्या नावाची चीड आणि विजय या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. यावेळेला आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. समोरून टॉस केलाय, चेंडूला अगदी आपण पाहता बीट केलं बॅट्समनला आणि 5वा बॉल आलाय. इथून मात्र डॉट. चांगली गोलंदाजी केली जाते. चांगलं काम प्रथमेश करतोय, ज्याच्यावर जबाबदारी टीमच्या कर्णधारानं ती जबाबदारी तो पार करतोय. फिल्डरने केलेली जबाबदारी चांगली होती, गोलंदाजीने केलेलं काम चांगलं राहिलं आणि आता मात्र अशा या अगदी निर्णायक मॅच मध्ये सध्या सुस्थितीमध्ये आणि मजबूत स्थितीमध्ये पानदिवे बी संघ पाहायला मिळतोय. परंतु ओमकार गावदेवी संघासाठी शेवटचा बॉल. या बॉलवर एखादा मोठा फटका येईल का. शेवट कसा असेल, शेवट कसा असेल. शेवट झालाय 22चा आलेला हा चौकार. यष्टीरक्षकाला केलं बीट, मागे फिल्डरला केलं बीट, इनफिल्डला क्लिअर केलं आणि चेंडू लॉंग स्टॉपला नशिबाचा मिळालाय. ओमकार 11 गावदेवी गावठण टीमला हा चौकार. आणि या 4 धावेनं टीमची धावसंख्या तब्बल जोडली गेली. ती 30 या अंकावर येणारे 24 बॉल आणि 31चं टार्गेट आहे. पानदिवी बी संघाला 31 धावा करायच्या आहेत. टीम गावदेवी गावठण संघ ओमकार 11 धावा डिपेंड होतील, धावा चेस होतील. मॅचचा रिझल्ट काय असेल, कोण जिंकेल, कुणाला आणखी एक संधी मिळेल शेवटचा सामना खेळण्यासाठी हे अगदी पाहूया. परंतु येणारी 24 बॉल 31, परंतु आवाज ऐकायला मिळेल उरण टेनिस क्रिकेट आणि उरणच्या पटलावरचा धाकटी जुई गाव आणि या गावचे सुपुत्र पाहायला मिळतील, ज्यांचा आवाज या अगदी नगरीमध्ये सातत्यानं दुमदुमताना आपण ऐकत असतो. एक मराठीचा गोड आवाज आमची अगदी संयमजी गरज सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू. आपण सन्मानाकडे जाऊया. सन्माननीय ऋषिकेश कडू साहेबांना मी मंचावरून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतोय. ऋषिकेश कडू साहेब यावा आपण. आपला विशेष सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. A1 जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 चे पर्व आपण पाहतो आणि 2 पर्वामध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर 3ऱ्या पर्वामध्ये देखील मान्यवरांची प्रचंड गर्दी. पहिल्या दिवसामध्ये आम्ही जेव्हा या स्पर्धेमध्ये पोहोचलो तेव्हा सातत्यानं मोठ्या संख्येनं मान्यवरांची गर्दी पाहायला मिळाली. FCDचे आमचे मान्यवर असतील, RCDचे मान्यवर, अनेक 3M डेव्हलपर्स कंपनीचे देखील संचालक मालक या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळाले आणि सध्या आपण आलेल्या पाहुण्यांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये करत आहोत. पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण चाललोय आणि तदनंतर पुढचा सन्मान आपण करूया. दीपकजी पाटील यांना मी विनंती करतो. दीपकजी पाटील यावा आपण. आपला देखील सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाणार आहे. सन्माननीय दीपकजी पाटील यांना मी विनंती करत आहोत. A1 जोडीच्या माध्यमातून हा सन्मान केला जाईल. आमची A1 सुपर डुपर जोडी, दोस्तीच्या दुनियेतील दोन्ही राजा माणूस, नेहमी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा आमचा हा मित्र परिवार आणि सुमित शेठ पाटील, संदीप शेठ पाटील यांच्यावरती प्रेम करणारे हे सारे मान्यवर आज या स्पर्धेमध्ये आलेत आणि त्यांचा विशेष सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. चला पुढची मॅच टॉस साठी या. सिया स्पोर्ट्स चिरले टीमचे कॅप्टन. चला बॉल पडण्या अगोदर जर कॅप्टन आले नाही तर आयोजकांकडून सूचना मिळते, प्रतिस्पर्धी टीमला आम्ही टॉस विन देऊ. बघा नेक्स्ट मॅच असेल आणि त्याचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत. सन्माननीय
अमितजी पाटील साहेब वेशवी आपणाला विनंती असेल आपण सुद्धा मुख्य मंचकावर येऊन विराजमान व्हा. आपलं एवन जोडीच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत असेल. चला चिर्ले टीम आणि सिंह स्पोर्ट्स चिर्ले आणि त्यांच्याबरोबर खेळताना पाहायला मिळेल. सुरुंगपाडा संघ असेल असे दोन संघ पाहायला मिळतील. चला आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करतो टॉस करण्यासाठी सन्माननीय अभिजित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सिया स्पोर्ट्स चिर्ले आणि सुरुंगपाडा असे संघ असतील आणि दोन्ही टीमच्या दरम्यान केला जाईल टॉस. हेड अँड टेल आणि हेड. चला टॉस जिंकला टीम डिसिजन. चला आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. एका बाजूला चिर्ले आणि दुसऱ्या बाजूला सुरुंगपाडा असे दोन संघ आहेत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅच कडे. येणारी बॉल असतील 24. टार्गेट आहे 31. धन्यवाद शेखर पाटील सर यांचा आवाज. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं मारलाय. गॅप मध्ये चाललाय बॉल. इट्स आउट ऑफ द पार्क. पांडदिवे टीमची दमदार सुरुवात. बॉल सीमा पार. षटकार. 4 षटकांची मॅच आणि 31 धावेची आवश्यकता असणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 31 धावा आणि पहिल्याच बॉलवरती षटकार. भूषण धामापूरकर गोलंदाजी ट्रॅकवरती. ओमकार गावदेवी गावठाण 11. यावेळीचा बॉल आणखीन एक स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला भिरकावले टाळ्यांचा गजर करत. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या अगदी दूर. आणखीन एक संलग्न दुसरा षटकार. सच्चा मनाचा हाय दिलवाला दोस्ती यारीत रे. 2 बॉल 2 षटकार पाहायला मिळाले आणि ताबडतोब सुरुवात भूषण धामापूरकरच्या विरोधात. या स्पर्धेमध्ये अगदी ओमकार गावदेवी गावठाण संघ खेळतोय आणि या संघाचे पुरस्कर्ते सातत्यानं गावदेवी या संघाला पुरस्कर्ते म्हणून आपण पाहिलेत ते मेघनाथ शेठ मडविंग यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच कडे आपण जाऊया त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण जरूर चर्चा करू. इथे फटका चांगला पुन्हा एकदा गॅप मध्ये मारलाय. निलेश धावतोय. चांगली फिल्डिंग. बॉलला थांबवलं तत्पूर्वी 2 धावा देखील या बॉलवरती मिळतात आणि 2 धाव्यानं स्कोर पुढे जाईल. धावफलकावरती रन्स पाहायला मिळतात. आतापर्यंत 14 धावा. धावफलकावरती 14 लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती भूषण धामापूरकर पहिलं षटक यॉर्कर टाकलाय. गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न पण तू रन्स एक मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील चान्स आहे पण तू इथे एका धावेवरती समाधान मांडलेस. अर्धा टप्पा अगदी पहिल्याच सुरुवातीला पार करण्यामध्ये यश मिळवलंय. चिर्ले टीम आपला निर्णय सांगा. आयोजकांकडून सूचना मिळते. सन्माननीय दर्शनजी भाई पाटील कंठवली गावचे युवा उद्योजक दर्शनजी पाटील यांना मी मंचावरती येण्याची विनंती करतोय. सन्माननीय बलिरामजी नवाले यांना देखील विनंती आहे आणि सरपंच समाधानजी पाटील उद्योगपती आणि दीपकजी गरत यांना मी मंचावरती येण्याची विनंती करतो. यावं आपण आपलं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये स्वागत आम्ही करू. पांदिवे 11 पांदिवे बी संगम त्यांच्या समवेत आपण मंगेश मधुकर घरत उपसरपंच यांचं देखील आगमन पाहायला मिळतं. मंगेशजी बाई यांना मी विनंती करेल की आपण या मंचावरती आपलं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत द्या. आडव्या बॅटनं मारलाय. बॉल निघालाय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. एका टप्प्यानं बॉल फरार. 4 रन. क्रिकेट तब्बल 19 कुठून काढल्यात. 31 धावेचा पाठलाग. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. भूषण इथे देखील ड्राव करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चालला बॉल. सिंगल कंप्लीट केले आणि पहिलं षटक प्रचंड महागडे राहिले. भूषण धामापूरकरनं धावा मोजल्या तब्बल 20 धावा आणि आता समीकरण बदलेल. शेवटचे 18 बॉल आणि अवघ्या 11 धावेची आवश्यकता. चला सिया स्पोर्ट चिर्ले टीम निर्णय सांगा आणि जशी मॅच संपेल आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सिया स्पोर्ट चिर्ले तुम्ही समोर या. अगदी तुम्हाला मी विनंती करतो कारण आज वेळेवरती आम्हाला स्पर्धा पूर्ण करायची आहे. सुमित शेठ पाटील संदीप शेठ पाटील यांचं या स्पर्धेमध्ये भलं मोठं योगदान पाहायला मिळते. ही सुपर डुपर A1 जोडी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासणारे आमचे दोन्ही मान्यवर
मंचावरती आगमन आपण सध्या पाहताय ऍडव्होकेट दीपकजी घरत, ज्यांचं आगमन प्रत्येक रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि सातत्यानं क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहित करणारे नाव. जिथे जिथे धाकटेजी संघ खेळत आल्या तेव्हा तेव्हा खेळाडूंसाठी विविध प्रकारची पारितोषिकं ऍडव्होकेट दीपक घरत यांच्या माध्यमातून समाजाला न्याय देणारा घटक म्हणून आपण वकील संबोधतो आणि त्यांचं देखील मंचावरती आगमन. त्यांच्या समेत आपण पाहताय दीपकजी मोकल यांचं देखील आगमन आहे. त्यांच्या समेत ऍडव्होकेट अस्मितजी घरत यांचं देखील आगमन आणि आमची A1 जोडी फ्रीडम ग्रुप असेल संपूर्ण त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. फटका इथे फसलाय, कॅचची संधी आहे, पहिली विकेट अंकुश टकलेनं संपादित केले. पहिला धक्का लागलाय पानदिवे संघाला. समाज दोन्ही युवा उद्योजक, दमदार व्यक्तिमत्व आणि याच दरम्यान ज्यांच्या येण्याची प्रतीक्षा आयोजक करतायत ते सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य जासई मतदारसंघ डॉक्टर मनीष अनंत पाटील साहेब यांचं आगमन थोड्याच क्षणामध्ये या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. यस मंगेश मधुकर घरत साहेब उपसरपंच, त्यांच्या समेत आपण समाधान शेठ पाटील साहेबांना पाहताय. युवा उद्योजक, दमदार व्यक्तिमत्व म्हणून साहेबांची ओळख आहे आणि आज एन्जॉय करत असताना मॅचला उपसरपंच मंगेश मधुकर घरत. या विभागाचा विकास मंगेश मधुकर घरत यांच्या माध्यमातून साधताना आम्ही पाहिला. आडव्या पाटनं मारलाय, खेचून मारला फटका, बॉल चाललाय सीमा पार, षटकार. ग्रुपची साथ आहे. यावेळीचा बॉल फटका फसला, कॅचची संधी पण तू कॅच जज करू शकले नाहीयेत. इथे धावा मिळतील 2. 28 धावा धाव फलकावरती. आम्ही A1 जोडीचं विशेष कौतुक करू. जशी जशी रात्र पुढे जाते तसं तसं आयोजनाचा बोलबाला वाढतच चाललाय. आज तुम्ही स्कूटी पाहताय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतील झेलबाद. सध्या आपण ओमकार गावदेवी गावठाण संघ खेळताना पाहतोय. गावठाण संघ म्हटला तर आमचे 0609 उरणचा छोटा टायगर धनुष शेठ मडवी यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. आमचे सन्माननीय सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेब या गावची ओळख आहेत आणि गावदेवी गावठाणचे बिग पॅकर म्हणून पाहायला मिळालेत. त्यांचं देखील स्वागत करतो आणि त्याच दरम्यान आम्ही सातत्यानं या विभागामध्ये गेल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटच्या दमदार स्पर्धा पाहिल्यात. किशोरजी असतील, ओमकार गावदेवी गावठाणचे सर्व मेघनाथ शेठ मडवी यांचं देखील आम्ही सहर्ष आभार मानतो. यस उपसरपंच मंगेश मधुकर घरत साहेब यांनी माझ्या कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं. मंगेशजी मधुकर घरत साहेब आपलं मी विशेष आभार मानतो. सातत्यानं प्रेम करणारे आमचे मंगेश मधुकर घरत. चला सिया स्पोर्ट्स आपण तयारीत राहा. जशी मॅच संपेल मैदानामध्ये जाऊया. सध्या एन्जॉय करतायत उपसरपंच मंगेश भाई. थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन मंचावरती होईल. जरूर चर्चा साधू आपण मॅच मध्ये. इथे 1 रन्स कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव. दयानंद यांच्या हातामध्ये बॉल आहे, चान्स मिळणार नाहीये, फक्त 1 सिंगल. अगदी स्पर्धेचा आनंद दर्शनबाई कंठवली गावचे युवा उद्योजक सन्मान्य बलिरामजी नवाले, माजी सरपंच समाधान शेठ पाटील उद्योगपती दीपकजी घरत, जे सारेच एन्जॉय करतात मॅचला. त्यांच्या समेत भाई मंगेश मधुकर घरत देखील बसलेत आणि या स्पर्धेचा मनमुराद ते आनंद घेत आहेत. याच क्रीडांगणामध्ये आम्ही मंगेश मधुकर घरत यांची A1 दर्जाची स्पर्धा पाहिली. थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होईल. पण इथे चान्स आहे का? डायरेक्ट हिट. ओ काम बनलं असतं. 1 सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 31 धावा पूर्ण. सामना जिंकला. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम पानदिवे बी संघ. अगदी 2 षटकांमध्येच हा सामना जिंकलाय. अभिनंदन करूया आपण पानदिवे संघाचं. चला चला आपण चिर्ले संघाला इन्व्हाइट करूया. दीपकजी आज 2 वाजेच्या अगोदरच आपल्याला पूर्ण सामने पूर्ण करायचे आहेत स्पर्धेमध्ये. काल रात्री सकाळी अगदी 3:30 वाजले आणि आज 2 वाजण्या अगोदरच सामने आम्हाला पूर्ण करायचे आहेत. आता फक्त 3 सामने आपल्याला पूर्ण करावे लागणार आहेत. 4 सामने. मागची देखील दिली नव्हती आम्ही. आम्हाला ठाऊक होतं तुम्ही दुसरी एक जिंकणार आहात. चला 2 मॅन ऑफ द मॅच आता आपण देऊया.